तर रामकृष्ण हरे, हर हर महादेव. मित्रांनो, आपण येथे श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण येथील परिसर वगैरे तुम्हाला फिरून वगैरे दावतो. तर या ठिकाणी मंदिर वगैरे आहेत. तर इकडे महाप्रसादाचं वगैरे सभागृह वगैरे आहे आणि इकडे पादपत्राणे वगैरे आणि इकडे मुख्य कार्यालय वगैरे आहे. श्री रामदास स्वामी यांचे कार्यालय वगैरे आहे आणि इकडे मारुती धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग देखील इकडे आहे. स्वच्छतागृह वगैरे आणि इकडे मंदिरं वगैरे ही अशा प्रकारचे मंदिरं वगैरे आहेत. तर जय जय रघुवीर समर्थ या श्रीरामदास मंदिराच्या शिखरावरील 39 मूर्तींची माहिती वगैरे शिखराचं वगैरे वाल्मिक ऋषी, रामायणाचे जनक, प्रभू रामचंद्राचे पिता राजश्री दशरथ, प्रभू रामचंद्राची माता कौशल्या माता. तर रामप्रभू कसे होते, तर रामप्रभू एक वचने, एक बाणी आणि एक पत्नी अशा प्रकारचे रामप्रभू हे होते. आणि श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुतीकडे जाण्याचा इकडे मार्ग देखील आहे. इकडे स्वच्छतागृह वगैरे ही इकडे आहे. तर अशा प्रकारचं, कारण पहिले जुने वगैरे मंदिर वगैरे कशा प्रकारे वगैरे ही, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजाचं देखील आपल्या पुढं जे त्यांनी कार्य केलं ते आपल्या डोळ्यासमोर वगैरे ठेवायला पाहिजे. कारण काही जणांचा जे अनुभव असतात तर ते अनुभव देखील आपल्याला काही वेळेस कामी येतात. तर अशा प्रकारचा अनुभव वगैरे ही छत्रपती शिवाजी महाराज वगैरे, कारण छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं बघितलं तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं जर बघितलं तर राजे कसे होते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे जी परस्त्री आहे, तर परस्त्री, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वगैरे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. कारण कशा पात्र, कारण आपण जर विचार वगैरे जर डोळ्यासमोर ठेवलं तर कारण आपल्याला काही जणांचा अनुभव देखील आपल्याला कामी येतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते, तर हे परस्त्री आहे, तर ते माते समान असं छत्रपती शिवाजी महाराज